प्रकरण 9. ब्राह्मण व शूद्र यांचा संघर्ष. शूद्र हे क्षत्रिय होते, ते चौथा वर्ण झाले ते आपोआप नाही, तर त्या अवस्थेला त्यांना दुसऱ्याकडून नेण्यात आले. हे मी जे प्रमेय मांडले आहे त्यावरून शूद्रांचा एकंदर प्रश्न सर्वस्वी सोडवता येत नाही. त्या प्रमेयावरून दुसरा प्रश्न उपस्थित होतो. शूद्रांना अवनत अवस्थेत कोणी पोहोचवले व का, हा तो दुसरा प्रश्न होय. हा प्रश्न नवीन आहे, तो पूर्वी कधीही उपस्थित करण्यात आला नव्हता. म्हणून या विषयावर जे वाङ्मय अस्तित्वात आहे त्यात या सर्व प्रश्नांना उत्तर मिळेल अशी अपेक्षा करणे शक्य नाही. हा प्रश्न मी पहिल्यांदा उपस्थित करीत आहे. शूद्रासंबंधी मी जे प्रमेय मांडले आहे ते प्रमेय सर्वस्वी या प्रश्नावर उभारले आहे. म्हणून या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. मी या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकेल असा माझा विश्वास आहे. ब्राह्मण व शूद्र यांचा झगडा पूर्वी झाला होता. शूद्रांना जी अवनत दशा प्राप्त झाली होती ती झगड्यामुळेच होय, असे माझे या प्रश्नाचे उत्तर आहे. शूद्र राजा सुदास आणि ब्राह्मण ऋषी वशिष्ठ यांच्यात प्राणांतिक झगडा झाला होता याचा स्पष्ट पुरावा अस्तित्वात आहे. परंतु या झगड्यासंबंधी सर्व गोष्टींची हकीकत अत्यंत धरसोडपणे सांगण्यात आली आहे. या गोष्टी सरळ व सुसंगत पद्धतीने या पुढील भागात सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. वशिष्ठ व विश्वामित्र यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे संबंध होते हे प्रथम समजावून घेतले तर ब्राह्मण व शूद्र यांच्यात जो प्राणांतिक झगडा होता त्याचे स्वरूप आपल्याला लक्षात येईल. वशिष्ठ व विश्वामित्र हे एकमेकांचे हाडवैरी होते. त्या दोघांच्या आयुष्यात अशी एकही गोष्ट दिसून येत नाही की तिच्याबद्दल परस्पराविरोधी टोकाला उभे राहून ते भांडले झगडले नाहीत. त्यांच्या शत्रुत्वाचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या काही गोष्टी मी येथे सांगतो. सत्यव्रत उर्फ त्रिशंकू याची जी कथा आहे ती या गोष्टीपैकी एक आहे. ती हरिवंशात खालीलप्रमाणे सांगितली आहे. सत्यव्रताचा बाप राज्य करीत असता त्याचा धर्मगुरू वशिष्ठ हा एकदा राजाच्या गैरहजेरीत अयोध्या नगरीचे व देशाचे राज्य चालवू लागला. राजाच्या अंतःपुरावर सुद्धा वसिष्ठाची हुकूमत चालू झाली. सत्यव्रताला हा प्रकार पाहावेना. त्याच्या मूर्खपणामुळे म्हणा, सत्यव्रत वशिष्ठांबद्दल मनात दिवसेंदिवस जडफडू लागला. त्याच्या बापाने वशिष्ठांच्या हातात राज्यसूत्रे दिली तेव्हा उघडपणे याबद्दल विरोध करण्याची हिंमत सत्यव्रताला झाली नाही. त्याला असे सबळ कारण होते. सत्यव्रत मनात म्हणाला, लग्नविधीत सप्तपदी पुरी झाली तरच लग्नविधी बंधनकारक होतो. मी माझ्या स्त्रीचा हात धरला तेव्हा सप्तपदीचा सोहळा केला नव्हता. सर्व धर्मविधींची पुरी माहिती असून सुद्धा वसिष्ठाने मला माझी स्त्री मिळवण्याच्या बाबतीत सहाय्य केले नाही. हा विचार सत्यव्रताच्या मनात एकसारखा घोळत होता. त्यामुळे तो वसिष्ठांच्या विरुद्ध मनात एकसारखा जळफळत होता. तथापि त्या बाबतीत वसिष्ठाने योग्य तेच केले. सत्यव्रताच्या बापाने त्याच्यावर मौन तपाची शिक्षा लादली होती, तरी पण त्या शिक्षेचा मतितार्थ त्याच्या लक्षात आला नव्हता. त्याच्या बापाला असे वाटत होते की ही शिक्षा मुलावर लादली तर आपल्या कुटुंबाची इज्जत आपण राखल्यासारखे होईल. असे सांगण्यात येते की सत्यव्रताला गादीवर येऊ नये म्हणून त्याच्या बापाने ठरवले. तेव्हा वसिष्ठाने बापाला तसे न करण्याची आज्ञा केली नाही. हे खरे नाही. उलटंशी सत्यव्रताला गादीवर बसवण्याचा परमपूज्य मुनी वसिष्ठ यांचा ठाम विचार ठरला होता. शक्तिमान युवराज सत्यव्रताने 12 वर्षे तप केले. तप संपल्यानंतर तो परत घरी येऊ लागला. वाटेत त्याला वसिष्ठाचा आश्रम लागला. तो श्रमाने व भुकेने व्याकुळ झाला होता. वसिष्ठामुळे आपली ही विपन्न अवस्था झाली ही भावना जागृत होतात वसिष्ठाबद्दल त्याचा क्रोधाग्नी भडकला. दुःखाने व संतापाने त्याचे मन भडकले. तो देहभान विसरला. त्याच्याजवळ खायला मांस नव्हते. त्याला वसिष्ठाची कामधेनू समोर दिसली. तो आपली दशकर्तव्ये विसरला व त्याने कामधेनूलाच ठार मारले आणि तिचे मांस स्वतः खाल्ले व विश्वामित्रांच्या मुलांनाही खायला दिले. हा हकीकतीचा वृत्तांत वसिष्ठाने ऐकला तेव्हा त्याला मनस्वी संताप झाला व त्याने सत्यव्रताला त्रिशंकू हो असा श्राप दिला. सत्यव्रताने 3 पापे केली होती म्हणून त्याला वशिष्ठाने त्रिशंकू हे नाव दिले. विश्वामित्र तप संपवून घरी आल्यानंतर त्याला समजले की त्रिशंकूने आपले कुटुंब पोचले. तेव्हा त्रिशंकूवर खुश झाला व त्याने त्याला वर मागायला सांगितले. तेव्हा त्रिशंकूने वर मागितला की आपण सदेह स्वर्गात जावे. 12 वर्षे पाऊस न पडल्यामुळे झालेल्या दुष्काळाची जी चिंता उत्पन्न झाली होती ती दूर झाली. मग मुनी विश्वामित्राने त्रिशंकूला गादीवर बसवले व त्याच्यासाठी एक यज्ञ केला. त्यानंतर देव व वसिष्ठी यांनाही पुष्कळ विरोध केला. तरी बलाढ्य कौशिकाने राजाला स्वर्गात नेले. हरिवंशात असाही उल्लेख आहे. काही दुष्कृत्य केली गेली म्हणून इंद्राने 12 वर्षे पाऊस पडू दिला नाही. अशा वेळी आपली बायको व मुले यांना ठेवून विश्वामित्राने समुद्राच्या काठी घोर तपश्चर्या केली. घरातील सर्व चीजवस्तू संपल्यानंतर खायला धान्य विकत घेण्यास तिच्याजवळ काही राहिले नाही. म्हणून 100 गायींना आपला एक मुलगा विकावा व त्या 100 गायींवर इतर मुलांची जोपासना करावी असा तिने विचार केला व त्याप्रमाणे तिने एक मुलगा विकण्याचा करार केला. परंतु ही हकीकत सत्यव्रताला समजली तेव्हा त्याने तो करार रद्द करविला व विश्वामित्राची पत्नी व मुले यांची तो जोपासना करू लागला.
त्यांच्यासाठी जंगली जनावरांच्या मांसांचा साठा दिला होता व तो नंतर आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे 12 वर्षे मौन तप करण्यासाठी निघून गेला. हरिवंशात दुसऱ्या ठिकाणी असा उल्लेख आहे की कामोमदाने मोहित होऊन त्रिशंकूने एका गृहस्थाच्या तरुण पत्नीला पळवून नेले, म्हणून त्याच्या बापाने त्याला घरातून हाकलून दिले. अशा वेळी वसिष्ठाने मध्यस्थी करून त्रिशंकूची शिक्षा रद्द करवली नाही. वरील मजकूर या कथेला उद्देशून आहे. वसिष्ठ व विश्वामित्र परस्पराविरोधी टोकाला उभे राहून भांडले, झगडले हे सिद्ध करणारी दुसरी कथा त्रिशंकूचा मुलगा हरिश्चंद्र याची आहे. या कथेची हकीकत पुढील प्रमाणे. एकदा राजा शिकारीला गेला असता त्याला एका स्त्रीच्या रडण्याचे करुण स्वर ऐकू आले. पूर्वी कोणीही इतके कडक वर्चस्व स्थापन केले नव्हते. तितके जहाल वर्चस्व तपसामर्थ्यात अद्वितीय निष्ठावंत असलेल्या विश्वामित्र ऋषीने त्या विद्याशास्त्रावर बसवले होते, म्हणून ती विद्याशास्त्रे त्याच्या सामर्थ्याला भिडून रडत होती. तिच्या रडण्याचे सूर म्हणजे एखाद्या स्त्रीच्या रडण्याचे करुण आवाज वाटत होते. ते आवाज राजाने ऐकले. दुर्बळांचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य कर्म आहे व ते आपण केले पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला. तेव्हा गणेश देवाने त्याच्या अंतःकरणात प्रवेश करून त्याला उत्तेजित केले. तेव्हा राजाने मोठ्याने म्हटले, शक्ती व तेजस्वी उत्साह यांनी समृद्ध असा मी या देशातील सर्वांचा राजा हा येथे उभा असताना आपल्या वस्त्राच्या टोकात अग्नीला बांधणारा असा कोण पापी आहे? माझ्या धनुष्यातून सुटणारे बाण आपल्या प्रकाशाने दशदिशा चकाकित करीत धावत सुटतील. पाप्यांच्या अंगातील सर्व अवयवांना छिन्नविच्छिन्न करून त्यांना आज यमसदनी पाठवतील. हरिश्चंद्राचे हे उद्गार ऐकून विश्वामित्र खडून गेला. त्याच्या क्रोधाग्नीने विद्याशास्त्रे एकदम भस्मसात झाली आणि अश्वत्थ झाडाच्या पानाप्रमाणे थरथर कापत हरिश्चंद्र विश्वामित्रापुढे येऊन हात जोडून अत्यंत लीनपणे त्याला म्हणाला, श्रेष्ठ ब्राह्मण व दरिद्री लोक यांना दान देणे, दुर्बळांचे रक्षण करणे आणि शत्रूविरुद्ध लढाई करणे ही राजाची कर्तव्य आहे. तीच मी करीत आहे. तेव्हा विश्वामित्र राजाला म्हणाला, मी ब्राह्मण आहे, मला दान दे. सोने, पुत्र, पत्नी, स्वतःचे जीवन व आयुष्य, राज्य व भाग्य यापैकी काहीही विश्वामित्राने मागितले तरी ते देण्यास हरिश्चंद्र तयार झाला. राजसूय यज्ञ करण्यासाठी प्रथम काही ऋषींनी दान मागितले. ते दान राजाने दिले. आणखी जास्त दान दिले. त्यानंतर हरिश्चंद्र त्याची बायको व मुलगा आणि त्यांचे सत्वही वगळून बाकी सर्व पृथ्वीचे साम्राज्य ऋषीने मागितले. ते दान देण्यास हरिश्चंद्राने आनंदाने कबूल केले. नंतर विश्वामित्राने हरिश्चंद्राला अंगावरची वस्त्रे टाकून वल्कले परिधान करायला लावले. बायको व मुलगा यांना बरोबर घेऊन त्याला राजाबाहेर जाण्यास सांगितले. हरिश्चंद्राने राजाबाहेर जाण्याची तयारी केली व तो जाऊ लागला. तेव्हा विश्वामित्राने त्याला अडवून म्हटले, राजसूय यज्ञाच्या दानाची बाकी राहिलेली रक्कम प्रथम तू मला दे, मग पुढे जा. मी स्वतः, बायको व मुलगा यांच्याशिवाय जगात माझ्या मालकीचे आता काहीही राहिलेले नाही, असे राजा विश्वामित्राला म्हणाला. त्यावर विश्वामित्र म्हणाला, ते काहीही असो, ती बाकी तू दिलीच पाहिजे. ब्राह्मणाला दान देण्याचे वचन देऊन ते वचन अपूर्ण ठेवलेस तर त्यामुळे वचन देणाऱ्यांचा नाश होतो. तू ती बाकी दिली नाहीस तर मी तुला शाप देईन. हे शब्द ऐकून त्या दुर्दैवी राजाने ती बाकी 1 महिन्यात आणून देतो असे विश्वामित्राला वचन दिले. तो प्रवासाच्या मार्गाला लागला. प्रवासातील खडतर संकटाची काही जाणीव नसलेल्या बायकोला घेऊन तो प्रवासाच्या मार्गाला जायला लागला. तेव्हा त्याचे सर्व प्रजाजन दुःखाने व्याकुळ होऊन रडू लागले. तो आपली प्रजा व राज्य सोडून जातोस हे बरे नाही, अशा प्रकारची विनंती करत होते. हरिश्चंद्र थपकत थपकत प्रवासाचा मार्ग चालू लागला. राजा प्रवासाला जाण्याचे मुद्दाम लांब निवड टाकीत आहे असा समज करून विश्वामित्र क्रोधावस्थेत उपस्थित झाला व त्याने राणीला एक सोटा हाणला. तो सोटा हाणीत असता राजा राणीचा हात धरून तिला प्रवासाच्या मार्गाने ओढीत नेत होता. काशी हे शिवाचे पवित्र क्षेत्र आहे, त्यावर कोणाचा ताबा नाही, असा विचार करून हरिश्चंद्राने पत्नीला व मुलाला बरोबर घेऊन काशीचा मार्ग धरला. हरिश्चंद्र काशीला जाऊन पोचतो न पोचतो तोच निर्दयी विश्वामित्र त्याच्यापुढे दत्त म्हणून उभा राहिला. 1 महिना संपत नव्हता तरी दानाची राहिलेली बाकी तो हरिश्चंद्राला मागू लागला. हे नवे संकट पाहून राणीने राजाला आपल्या रडक्या आवाजात सुचवले की तिला बाजारात विकावे आणि रकमेची भरपाई करावी. ही सूचना ऐकताच हरिश्चंद्र मूर्छा येऊन खाली पडला. तो शुद्धीवर आला तेव्हा हृदयद्रावक रीतीने शोक करू लागला. त्याला पुन्हा मूर्छा आली. त्याची ही दुःखस्थिती पाहून त्याची बायकोसुद्धा मूर्छा येऊन खाली पडली. ते अशा बेशुद्ध अवस्थेत पडले असता भुकेने व्याकुळ झालेला त्यांचा मुलगा दुःखातिशयाने ओरडू लागला, अहो बाबा, बाबा मला भाकर द्या. हे आई, आई मला खायला दे. भुकेने माझा जीव कासावीस झाला आहे. त्या क्षणी विश्वामित्र प्रकट झाला व त्याने हरिश्चंद्राच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले व तो त्याला दानाची बाकी आत्ताच्या आत्ता दे असे म्हणू लागला. हरिश्चंद्राला पुन्हा मूर्छा आली. विश्वामित्राने त्याला पुन्हा शुद्धीवर आणले. सूर्यास्ताच्या आत
तू जर आपले वचन पूर्ण केले नाहीस तर मी तुला शाप देईन, अशी विश्वामित्राने हरिश्चंद्राला धमकी दिली. राणीने फार आग्रह केल्यानंतर राजा तिला विकायला तयार झाला. तरी पण तो तिला म्हणाला, असे अभद्र शब्द जर माझ्या तोंडून निघतील तर जगातील नीचातील नीच माणूस जे करणार नाही ते मी करेन. त्यानंतर राजा शहरात गेला व स्वतःची जेवढ्या शब्दांनी निर्भत्सना करता येईल तेवढी करून त्याने आपल्या पत्नीला गुलाम म्हणून विकण्याचे जाहीर केले. आपल्या घरात मोलकरीण काम करण्यासाठी एका ब्राह्मणाने राणीला विकत घेतले. तिला योग्य किंमत येईल ती त्या ब्राह्मणाने दिली. आपल्या आईला कोणी ओढून नेत आहे असे पाहून तिचा मुलगा तिच्याकडे धावत गेला. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. आई, अशी त्याने हाक मारली. मुलगा आईजवळ आला तेव्हा त्या ब्राह्मणाने मुलाला लाथ मारली, परंतु तो मुलगा आई आई असे ओरडत आईला मिठी मारून तिला असे बिलगून राहिला. तो आपल्या आईला जाऊ देईना. तेव्हा राणी म्हणाली, धनी महाराज, माझ्यावर दया करा आणि या मुलाला सुद्धा तुम्ही विकत घ्या, कारण हा मुलगा माझ्याजवळ नसला तर घरातील कामधंदा व्यवस्थितपणे माझ्या हातून होणार नाही व मग ती तुमच्या घराला खायला काळ व भुईला भार होईल. म्हणून गाईला जसे वासरू भेटते तसे माझे मूल तुम्ही मला भेटवा. ब्राह्मण कबूल झाला. ही घे मुलाची किंमत व तो मला दे, असे म्हणून ब्राह्मणाने हरिश्चंद्राच्या बायकोला व मुलाला घेऊन ब्राह्मण गेला व दिसेनासा झाला. तेव्हा विश्वामित्र पुन्हा प्रकट झाला व दानाची बाकी दे म्हणून त्याने हरिश्चंद्राला मिळाली होती ती रक्कम हरिश्चंद्राने विश्वामित्राच्या हातावर जेव्हा व्यवस्थित ठेवली तेव्हा विश्वामित्रा तेथे रागाने म्हणाला, हे शूद्र क्षत्रिया, माझ्या श्रेष्ठ तपाला शोभेल अशी तुझी देणगी आहे असा तुझा समज आहे. तर मी आतापर्यंत जे पवित्र भावनेने तपश्चर्यन केले आहे त्या तपनिष्ठेमुळे माझ्या अंगात जी दैदिप्यमान शक्ती आली आहे त्या शक्तीच्या प्रभावाने मी तुला चांगला धडा शिकवणार आहे, हे तू पाहशील. हे विश्वामित्राचे मर्मभेदक शब्द ऐकून हरिश्चंद्राने आणखी एक देणगी दाखल जास्त रक्कम देण्याचे वचन दिले. ते वचन स्वीकारले, पण सूर्यास्ताच्या आत पुरे केले पाहिजे असे हरिश्चंद्राला त्याने बजावले. हे वचन पूर्ण करायचे तर आता स्वतःला विकून घेणे याशिवाय दुसरा मार्गच नाही असा विचार करून विश्वामित्राची क्रूर मागणी पूर्ण करण्यासाठी हरिश्चंद्राने स्वतःला विकून घ्यायचे ठरवले. हा त्याचा विचार त्याच्या मनात ठाम झाल्याबरोबर ते धर्म चांडाळाचे विद्रूप धारण करून हरिश्चंद्रापुढे प्रकट झाला व त्याला विकत घेण्याचे त्याने हरिश्चंद्राला सांगितले. परंतु विक्रीची रक्कम ठरवण्याचा पूर्ण अधिकार आपला आहे अशी अट सत्यधर्माने हरिश्चंद्राला सांगितली. चांडाळाच्या घरी नोकर म्हणून आयुष्य घालवणे म्हणजे अधोगतीची परमसीमा झाली. म्हणून असले हे हीन आयुष्य जगण्यापेक्षा राक्षसी चढ करणाऱ्या विश्वामित्राच्या शापाग्नीने आपण भस्मसात होणे बरे असे हरिश्चंद्राला वाटले. तेव्हा त्याने चांडाळाला सांगितले की तू मला विकत घेऊ नकोस. हे उद्गार हरिश्चंद्राच्या तोंडून बाहेर पडताच न पडताच तोच विश्वामित्र पुन्हा प्रकट झाला व चांडाळ जी रक्कम देईल ती रक्कम घे व ती रक्कम मला देऊन आपले वचन पूर्ण कर, नाहीतर मी शाप देऊन तुझा नाश करेन, असे बोलून विश्वामित्राने हरिश्चंद्राला तंबी दिली. यावर हरिश्चंद्र काकुळतीला येऊन विश्वामित्राला म्हणाला की चांडाळाच्या घरी राबून मी माझी हीन अवस्था करून घेण्यापेक्षा मी तुमचा दास होतो व देणगीची सर्व रक्कम फिटेपर्यंत मी तुमची नोकरी करीत राहतो. तरी तुम्ही मला चांडाळाच्या घरी जाण्याचा आग्रह धरू नका. ही एवढी भीक मला घाला. यावर विश्वामित्राने उत्तर दिले की तू जर माझा गुलाम झाला तर चांडाळाकडून अलोट पैसा घेऊन मी तुला चांडाळाला विकेन. हे ऋषींचे उद्गार ऐकून चांडाळाला आनंदाची उकळी फुटली, पण हरिश्चंद्राचे सर्व उपाय हरल्यामुळे तो गलितधैर्य झाला. चांडाळाने पैसे दिले व हरिश्चंद्राला दोरीने बांधून तो आपल्या गुलाम म्हणून रस्त्याला मारीत पिटीत त्याला घरी घेऊ लागला. शोकलेल्या व दुःखातिशयाने बेभान झालेल्या मनस्थितीत हरिश्चंद्र चांडाळाच्या घरी गेला. स्मशानातील प्रेतावरचे कपडे चोरून आणण्याचे काम चांडाळाने त्याला दिले. अशा रीतीने चोरलेल्या कापडांची जी किंमत येईल तिथून 2/6 भाग हरिश्चंद्राला, 3/6 भाग स्वतःला व 1/6 भाग राजाला द्यावे चांडाळाने ठरवले. भयानक स्मशानात अशा प्रकारचा हीनधंदा हरिश्चंद्राने 1 वर्षभर केला. त्याचे हे वर्ष इतक्या दुःखात गेले की त्याला वाटले आपण 100 वर्षे अशा स्थितीत घालवली. थकून भागून तो जेव्हा स्मशानभूमीत झोपी जाई तेव्हा त्याला आपल्या दुःखद व कष्टप्रय आयुष्यातील अनेक प्रसंगाबद्दल भयानक स्वप्ने पडत. एकदा तो झोपेतून जागा झाला तेव्हा त्याने आपली पत्नी स्मशानभूमीत उभी असलेली पाहिली. ती आपल्या मृत मुलाचे प्रेतसंस्कार करीत होती. मुलगा सर्पदंशाने मेला होता. दोघांची दृष्टादृष्ट झाली तेव्हा पती पत्नीने एकमेकास ओळखले नाही, कारण दुर्दैवाच्या तडाख्यात सापडल्यापासून त्यांच्यावर अनेक दुःखाचे व कष्टाचे जे प्रहार झाले होते त्यामुळे त्यांच्या एकंदर स्वरूपात आमूलाग्र बदल झाला होता. परंतु राणी आपल्या मुलाबद्दल जेव्हा दुःखावेगात जोरजोराने ओरडून शोक करू लागली तेव्हा तिच्या आवाजावरून हरिश्चंद्राने ओळखले की तो आवाज आपल्या पत्नीचा आहे. दुःखावेगाने त्याला मूर्छा आली व तो खाली पडला. मूर्छित अवस्थेत राजा बडबड करू लागला. तेव्हा त्याचा आवाज ऐकून तिने ओळखली की हाच आपला पती होय. त्याची ही विपन्नावस्था पाहून तिलाही मूर्छा आली. जेव्हा दोघांना शुद्धी आली तेव्हा ती दुःखातिशयाने जोरजोराने शोक करू लागली.
मुलगा मेला म्हणून हरिश्चंद्र शोक करू लागला आणि पतीची हृदयद्रावक अवस्था पाहून राणी शोक करू लागली. त्याच्या खांद्यावर आपले मस्तक ठेवून तिने त्याला घट्ट आलिंगन दिले व नंतर म्हणाली, मी अगदी भांबावून गेलो आहे. मी हे काय पाहत आहे? स्वप्न की वस्तुस्थिती? जर वस्तुस्थिती मी पाहत असेल तर मला असे म्हणावे लागेल की जग खऱ्याचे नाही, कारण सत्याने चालणाऱ्याच्या जगात काही किंमत राहत नाही. मुलाची तयार झालेली चिता जळत झसलेली पाहून हरिश्चंद्राच्या अंतःकरणाचा भडका उडाला व आपला धनी जो चांडाळ त्याची परवानगी न घेता आपण जीव द्यावा की काय असा त्याच्या डोक्यात विचार चालू लागला. धण्याची संमती न घेता आपण जीव दिला तर जे काही भलेबुरे परिणाम भोगायचे असतील ते भोगावेत असे त्याला वाटू लागले. या बाबतीत तो आपल्या मनाची व पत्नीची अशी समजूत घालू लागला की मी तर सद्भावनेने दानधर्म केला असेल, यज्ञयाग केले असतील आणि माझे धर्मगुरू व पुरोहित यांचा योग्य आदर सत्कार करून त्यांना मी जर संतुष्ट केले असेल तर माझ्या पत्नीचा व मुलांचा परलोकात संयोग होवो. पतीप्रमाणे आपणही जीव द्यावे असे राणीने ठरवले. हरिश्चंद्राने आपल्या मृत मुलाला पेटलेल्या चितेवर उचलून ठेवले व तो प्रभू हरिनारायण कृष्ण याची मनात प्रार्थना करू लागला. तेव्हा आदिदेवता, सर्व देवता, सत्यधर्म विश्वामित्र हे त्या ठिकाणी प्रकट झाले. आत्महत्या करू नकोस अशी सत्यधर्माने हरिश्चंद्राला विनंती केली. तू तुझी पत्नी व मुलगा यांनी आपल्या सत्कर्माने स्वर्ग जिंकला आहे असे इंद्राने हरिश्चंद्राला सांगितले. हरिश्चंद्र, राणी व त्याचा मुलगा यांच्यावर देवाने अमृत, अमरत्व यांचा आकाशातून वर्षाव केला. राजपुत्राला जिवंत केले व त्याला तारुण्याचा बहर दिला. हरिश्चंद्राला स्वर्गीय कपड्यांचा पोशाख केला. त्याने व राणीने राजपुत्राला कवटाळले. देव हरिश्चंद्राला स्वर्गात नेऊ लागले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, माझा धनी जो चांडाळ त्याची संमती घेतल्याशिवाय व त्याची नुकसान भरपाई दिल्याशिवाय मला स्वर्गात जाता येणार नाही. तेव्हा धर्म म्हणाला, हीच देवी शक्तीने चांडाळाचे रूप धारण केले होते. हरिश्चंद्र म्हणाला, माझी प्रजा माझ्या पुण्यमय कर्माची सहभागी आहे म्हणून तिला निदान एक तरी दिवस माझ्याबरोबर स्वर्गात ठेवून घेतल्याशिवाय मला स्वर्गात प्रवेश करता येत नाही. इंद्राने ही विनंती मान्य केली. विश्वामित्राने राजाचा पुत्र रोहिदास याला हरिश्चंद्राच्या मागून गादीवर बसावे असा विधी केला. त्यानंतर हरिश्चंद्र, त्याचे मित्र, अनुयायी, प्रजा वगैरे सर्व मिळून स्वर्गाचा मार्ग आक्रमू लागले. हरिश्चंद्राचा कुलपुरोहित वसिष्ठ हा गंगा नदीच्या पाण्यात 12 वर्षे राहून तपश्चर्या करीत होता. ती तपश्चर्या संपली तेव्हा विश्वामित्राने हरिश्चंद्राला क्षुद्र भावनेने व अवमानित वागून त्याचे हाल करून त्याला कसे मायधरणी ठाय करून टाकले त्याचा तपशील वृत्तांत वसिष्ठाच्या कानावर गेला. तेव्हा तो मनस्वी रागावला. तो म्हणाला, देव व ब्राह्मण यांना पूज्य मानणारे, धर्मनिष्ठ व सात्विक वर्तन करणारा सर्वोत्कृष्ट असा राजा हरिश्चंद्र याला हीनपणे विश्वामित्राने वागविले. हे ऐकून माझा राग इतका अनावर झाला आहे की विश्वामित्राने माझे 100 मुलगे मारल्याचे वृत्तांत माझ्या कानी पडला तेव्हा माझा राग इतका अनावर झाला नव्हता. असे उद्गार करून वसिष्ठ म्हणाला, हे दृष्ट माणसा, ब्राह्मण श्रेष्ठा, हा घे माझा शाप तुला. बुद्धिमान लोकांच्या संगतीतून तुझी हकालपट्टी होईल. तुझी सारासार विचारशक्ती नष्ट होईल. तू बगडा होशील. त्यानंतर विश्वामित्राने वसिष्ठाला उलट शाप दिला व त्याला अरी पक्षी केले. अरीची उंची 2000 योजने म्हणजे 18 मैल होती. त्या दोघात तुंबड युद्ध जुंपले. प्रथम दोघांनी पंखांनी एकमेकावर प्रहार केला. नंतर बगड्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर एकसारख्या पंखांचा मारा केला. अरीने आपल्या पायांच्या नखांनी बगड्याला खूप मारले. त्यांच्या प्रचंड युद्धामुळे व पंखांच्या उघड झापेमुळे जो वारा उत्पन्न झाला त्यामुळे पर्वत कोसळून पृथ्वी थरथर कापू लागली. समुद्राचे पाणी समुद्र सोडून बाहेर उसळू लागले आणि खुद पृथ्वीचा पाया डगमगीत झाल्यामुळे ती खाली पाताळाकडे सरळ बुडत चालली होती. दोघांच्या भयंकर लढाईमुळे सर्व जगात जी उलथापालथ झाली त्यामुळे पुष्कळ प्राणी नाश पावले. हा भयंकर संहार पाहून सर्व देवतांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव लढाईच्या ठिकाणी आला व त्याने बदक व अरी यांना लढण्याचे एकदम बंद करा अशी आज्ञा केली. परंतु ते दोघे लढण्यात इतके गुंग झाले होते की त्यांनी ब्रह्मदेवाची आज्ञा मान्य करण्याचेही भान राहिले नाही. परंतु ब्रह्मदेवाने दोघांनाही पूर्वीची रूपे प्राप्त करून दिली. त्यानंतर त्यांनी लढण्यास थांबवले. परस्परात तह करून घ्या व दोघेही मित्रत्वाने वागा असा सल्ला ब्रह्मदेवाने दोघांना दिला. वशिष्ठ व विश्वामित्र हे परस्परांचे वैरी होते हे दाखवणारी आणखी दुसरी कथा अयोध्येचा राजा अंबरीश याची आहे. ती खाली देत आहे. अंबरीश यज्ञ करण्यात मग्न झाला असता इंद्राने यज्ञाचा पशु पडवून नेला. यावर पुरोहित म्हणाला की अशुभ शकुन झाला आहे. तो राजाच्या वाईट राज्यकारभारामुळे होय. नरबळी दिल्याशिवाय हा अशुभ शकुन पार धुतला जाणार नाही. असे केले नाही तर त्यापेक्षा फार मोठे प्रायश्चित द्यावे लागेल. नरबळी मिळवण्यासाठी महर्षी अंबरीश याने फार प्रयत्न केला पण तो त्याला काही मिळेना. फिरता फिरता शेवटी तो महर्षी ऋचिका याला भेटला व तुमच्या अनेक पुत्रापैकी एक पुत्र मला नरबळी म्हणून 1,00,000 गायी घेऊन विकत द्या असे तो ब्राह्मर्षीला म्हणाला. ऋचिकाने उत्तर दिले की मी पहिला मुलगा विकणार नाही.
त्याची पत्नी म्हणाली, मी सर्वात लहान मुलाला विकणार नाही, कारण सर्वसाधारणपणे सर्वात लहान मुलगा मातेचा आवडता असतो. हे संभाषण ऐकून दुसऱ्या नंबरचा शूणशेष म्हणाला की ही पाळी माझ्यावर येत आहे असे मी समजतो. व हे खरे मानले तर माझी अशी इच्छा आहे की राजाने मला विकत घ्यावे. राजाने 1,00,000 गायी, 10 कोटी सोन्याचे नाणी व रत्नाच्या राशी देऊन शूणशेपाला नेले. अंबरीश व शूणशेप हे पुष्कर या गावामधून चालले असता शूणशेपाने आपला मामा विश्वामित्र याला पाहिले. विश्वामित्र येथे इतर ऋषींबरोबर तपश्चर्या करण्यात गुंग होता असे शूणोपदेशाला दिसले. शूणतेपाने विश्वामित्राच्या बाहूत आपले अंग टाकून दिले व स्वतः करुणा भागली. विश्वामित्राने शूणशेपाचे सांत्वन केले. त्यानंतर शूणशेपाच्या ऐवजी तुम्ही कोणी एकजण बडी म्हणून जा असे त्याने स्वतःच्या मुलांना परोपरीने सांगितले. यावर ब्रह्मर्षीचा मुलगा मधुशंद व इतर मुले यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. ते उद्धटपणे तिरस्कारपूर्वक शब्दात वडिलांना म्हणाले, दुसऱ्याच्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी तुम्ही धडपड करता, पण स्वतःच्या मुलाचे प्राण तुम्ही देता, हे कसे काय? तुमचे हे कृत्य चुकीचे आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. तुमचे हे कृत्य म्हणजे स्वतःचे मांस स्वतः खाण्यासारखे आहे. आपल्या मुलांनी आपल्या आज्ञेचा अव्हेर केलेला पाहून विश्वामित्राला अतिशय राग आला आणि वशिष्ठांच्या मुलाप्रमाणे तुम्ही सर्वजण अत्यंत नीच वर्गात जन्म घ्याल व 1000 वर्षे कुत्र्यांचे मांस खाल असा त्याने मुलांना शाप दिला. नंतर तो पुन्हा शूणशेपाला म्हणाला, तुझ्या गळ्यात तांबड्या फुलांची माळ घालून तुझ्या अंगाला निरनिराळी माखणे चोपण्यात येतील आणि विष्णूच्या यज्ञयुपाशी तुला दोरींनी बांधून घेण्यात येईल. तेव्हा अंबरशीच्या यज्ञात अग्नीला उद्देशून या 2 पवित्र गाथा गायल्यानंतर तुझ्या सर्व कामना सफल होतील. 2 गाथा विश्वामित्राकडून मिळाल्याबरोबर शूणशेप अंबरीशाला म्हणाला, आपण इष्टस्थळ जाण्याच्या मार्गात ताबडतोब लागूया. याप्रमाणे ते मार्गाने लागले. तांबडे वस्त्र त्यांच्या अंगावर घातल्यानंतर शूणशेपाला यज्ञयुपाजवळच्या मेखेला बांधले. तेव्हा इंद्र व त्याचा धाकटा भाऊ विष्णू यांना उद्देशून शूणशेपाने ते उत्कृष्ट श्लोक म्हटले. गुप्तविद्येने अलंकृत असे ते श्लोक ऐकून सहस्र डोळ्यांच्या इंद्राला आनंद झाला व त्याने शूणशेपाला दीर्घायुष्य केले. वशिष्ठ व विश्वामित्र हे प्रत्येक बाबतीत परस्परांचे विरोधी होते हे दाखवणारी शेवटची कथा राजा कालमाशपद यांच्या संबंधीची आहे. ती कथा महाभारताच्या आदिपर्वात सांगितली आहे. ती अशी, कालमाशपद हा इक्ष्वाकू वंशाचा राजा होता आणि आपणाला राजपुरोहित नेमावे अशी विश्वामित्राची इच्छा होती. परंतु या जागेसाठी राजाने वशिष्ठाला पसंत केले. परंतु एकदा असे झाले की राजा शिकारीला गेला असता पुष्कळ जनावरांचे शिकार केल्यानंतर तो थकला. त्याला भूक व तहान लागली. रस्त्याने चालत असता त्याला वशिष्ठाच्या 100 मुलापैकी थोरला मुलगा शक्ती भेटला. तेव्हा राजाने त्याला रस्त्यातून बाजूला होण्याची आज्ञा केली. त्या पुरोहिताने नम्रपणे उत्तर दिले, हे राजा, हा रस्ता माझा आहे. या रस्त्यावर माझी वहिवाट अत्यंत जुन्या काळापासून आहे. सर्व बाबतीत राजाने ब्राह्मणापुढे नमते घेतले पाहिजे. राजा व मुनी यातून कोणी नमते घेईना व रस्ता सोडून बाजूला होईना. त्यामुळे त्यांची तेढ फार तीव्र झाली. राजाने मुनीला चाबूक मारला. संतस्त ऋषी त्रास देणाऱ्याला शाप देतात. ही जुनी पुराणी वहिवाट आहे. तिला अनुसरून तू मनुष्यभक्षक होतील असा मुनीने राजाला शाप दिला. त्याचे असे झाले की कालमाशपद राजाचा राजपुरोहित होण्याच्या निमित्ताने वशिष्ठ व विश्वामित्र यांच्यात वैर उत्पन्न झाले होते. राजा शिकारीला गेला तेव्हा विश्वामित्रही त्याच्या पाठोपाठ गेला. राजा शक्तीबरोबर वाद करीत असताना विश्वामित्र तेथे आला. आपला प्रतिस्पर्धी वशिष्ठ यांच्या मुलाशी राजाचा चाललेला वाद पाहून विश्वामित्राने स्वतःला अदृश्य करून घेतले व पुढे निघून जाऊ लागला. राजा शक्तीची दया याचित आहे असे पाहून विश्वामित्राने त्याला आपले रूप प्रकट केले व नरमांसभक्षक राक्षसाला राजाच्या अंगात प्रवेश करायला लावून शक्तीने जुडते घेता येऊ नये अशी त्याच्या मनाची स्थिती उत्पन्न केली. ब्रह्मर्षीचा शाप व विश्वामित्राची आज्ञा अशा दुहेरी गोष्टीमुळे राक्षसाने विश्वामित्राची आज्ञा पाळली. आपला हेतू साध्य होत आहे असे वाटल्यावर व बाकीच्या गोष्टी आपोआप यथेष्ट घडत जातील ते समजून विश्वामित्राने देशत्याग केला. एकदा राजाला भुकेने व्याकुळ झालेला ब्राह्मण भेटला होता, पण त्याला खायला जवळ काही नसल्यामुळे राजाने आपल्या स्वयंपाकाच्या हस्ते माणसाचे मांस ब्राह्मणाकडे पाठवून दिले होते. तेव्हा तो ब्राह्मण क्रुद्ध झाला. तू मनुष्याचे मांस भक्षण करणारा हो असा त्याने राजाला शाप दिला होता. तो शाप शक्तीने राजाला दिला. दोन्ही शापांची शक्ती एकत्र झाली व ते शाप तत्काळ सफल झाले. राजा मनुष्य मांसभक्षक झाला. त्यांच्यापुढे शक्ती उभ्या असल्यामुळे राजाला तोच पहिला बळी झाला. विश्वामित्राच्या प्रोत्साहनामुळे वशिष्ठाची इतर सर्व मुलगे राजाचे बळी झाले. शक्ती मरण पावलेला पाहून विश्वामित्राने वशिष्ठाच्या मुलाविरुद्ध राक्षसाला चेतवले. त्यामुळे सिंह जंगलातील लहान पशूंना जसे खातो तसे क्रोधाविष्ट राक्षसाने
शक्तीपेक्षा जी मुले लहान होती त्यांना गिळंकृत केले. विश्वामित्राने आपले सर्व मुलगे ठार केले. हे वर्तमान ऐकले तेव्हा वसिष्ठाला भयंकर दुःख झाले. परंतु महापर्वत असा पृथ्वीला धारण करतो त्याप्रमाणे वसिष्ठाने आपले दुःख अंतःकरणात धारण केले. आपले नुकसान किती झाले आहे त्याबद्दल खूप विचार केला, परंतु अद्याप कौशकींचा नाश करावा असा विचार त्याच्या मनाला शिवला नाही. दुःखाने व्याकुळ झालेले या पवित्र साधूने मेरू पर्वताच्या शिखरावरून खाली उडी टाकली, परंतु कापसाच्या ढिगावर पडावा तसा तो पर्वताच्या तळाजवळील दगडावर पडला. पर्वतावरून उडी मारली तरी आपण वाचलो हे पाहून त्याने भयंकर पेटलेल्या वणव्यात प्रवेश केला. अग्नीच्या ज्वाला प्रदीप्त होऊन चहूकडे पसरत होत्या, तरी त्यांनी त्याच्या शरीराला काही इजा केली नाही. उलट त्या त्याच्या शरीराला अगदी थंड वाटल्या. त्यानंतर त्याने गळ्यात मोठा दगड बांधून समुद्रात उडी मारली, परंतु समुद्राच्या लाटांनी त्याला वरच्यावर झेलून कोरड्या जमिनीवर नेऊन सोडले. त्यानंतर तो आश्रमाला आपल्या घरी गेला, परंतु घर एकाकी व सुणे पाहून पुन्हा दुःखाचा उमाळा झाला व तो घराबाहेर पडला. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे विपशा नदीला तुडुंब पूर आलेला त्याला दिसला. पुरामुळे नदी तीरावर पुष्कळ झाडे उन्मळून पडून पुरात वाहत चाललेली पाहून त्या पुरात उडी टाकून प्राण द्यावा असा त्याने संकल्प केला. त्याप्रमाणे त्याने स्वतःला दोऱ्यांनी घट्ट बांधून घेतले व मग पुरात उडी मारली, परंतु त्याच्या शरीराभोवती जमलेल्या दोऱ्या पाहून नदीने त्या सोडल्या व त्याला कोरड्या जमिनीवर नेऊन ठेवले. म्हणून या नदीला त्या साधूने विपाशा असे नाव दिले व ते नाव तेव्हापासून रूढ झाले. त्यानंतर त्याने भयंकर शतद्रू नदी पाहिली. ती सुसरी अत्यंत भयंकर प्राणी होते. प्राण देण्याच्या उद्देशाने त्याने नदीत उडी मारली, पण त्या ब्राह्मणाचा अग्निप्रमाणे तेजपुंज देह पाहून ती नदी तो आपल्या पात्रात पडू नये म्हणून त्या 100 दिशांनी धावली. प्राण देण्याचा त्यांचा आणखी एक डाव फसला. आत्महत्या करण्याचे काही जुळत नाही हे पाहून तो आपल्या आश्रमात परतला. परस्परांना विरोध करण्यासाठी वशिष्ठ व विश्वामित्र हे विरुद्ध बाजूला उभे राहिले अशी दर्शवणारी ही विशिष्ट उदाहरणे आहेत. पण त्यांच्यात अशा प्रकारचा वेळोवेळी जो झगडा झाला त्यापेक्षा आणखी काही विशेष आहे. त्या दोघात सर्वसाधारणपणे शत्रुत्व होते. त्याच्यातील सर्वसाधारण शत्रुत्व हे इतके अमानवी स्वरूपाचे होते की वसिष्ठाला ठार मारावे अशी विश्वामित्राची इच्छा झाली होती. ही गोष्ट महाभारताच्या शल्यपर्वावरून दिसून येईल. महाभारताचा कर्ता पुढीलप्रमाणे म्हणतो. विश्वामित्र व ब्राह्मण ऋषी वशिष्ठ यांच्यात तपश्चर्याच्या श्रेष्ठत्वाबद्दल स्पर्धा उत्पन्न झाली. त्यानंतर त्यांच्यात मोठे वैर उत्पन्न झाले. स्वाणुतीर्थ वशिष्ठाचा फार विस्तीर्ण आश्रम होता. आपापल्या तपश्चर्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ते दोघेजण दररोज उघड रीतीने प्रयत्न करीत होते, परंतु वसिष्ठाचे तपोबल पाहून विश्वामित्र फार निरुत्साही झाला. तो या बाबतीत खोल विचार करू लागला. आपल्या तपश्चर्याचा कधीही लवमात्र खंड न पडू देणारे या साधूचे विचार तरंग पुढीलप्रमाणे होते. परमेश्वराची प्रार्थना करण्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट व तपोनिष्ठ वशिष्ठ याला ही सरस्वती नदी आपल्या प्रवासात वाहत वाहत माझ्याकडे आणेल. तो अत्यंत उत्कृष्ट ब्राह्मण येथे येऊन पोहोचला म्हणजे मी त्याला अगदी खात्रीने ठार करेन. हा विचार त्याने मनाने नक्की केला तेव्हा त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. नद्यातील जी श्रेष्ठ नदी तिला त्याने मनात आणले व मनातच बोलावले. विश्वामित्र हा फार बलवान व तापट ऋषी होता हे नदीला माहीत होते. आपल्यावर त्याची दृष्टी का वळली हे तिला समजेना. ती फार काळजीत पडली. ज्या स्त्रीचा नवरा ठार झाला आहे स्त्रीच्याप्रमाणे विनम्र अवस्थेत उभी राहते त्याप्रमाणे सरस्वती नदी दोन्ही हात जोडून थरथर कापत व घशाला कोरड पडली आहे अशा अवस्थेत मुनिश्रेष्ठापुढे येऊन उभी राहिली. ती फार भ्याली होती. ती त्याला म्हणाली, मी काय करावे? तो क्रुद्ध मुनी उत्तरला, मी वसिष्ठाला ठार मारणार आहे, तर तू त्याला येथे लवकर घेऊन ये. वाऱ्याने गदगदा हाललेली लता जशी रडत रडत थरथर कापते त्याप्रमाणे ती कमंडनयना देवता दोन्ही हात जोडून मोठ्या भीतीने थरथर कापू लागली. विश्वामित्राच्या लक्षात तिची स्थिती आली असली तरी त्याने आपली आज्ञा तिला पुन्हा सांगितली. विश्वामित्राची इच्छा किती पापमय आहे व वसिष्ठाचे बळ किती अद्वितीय आहे हे सरस्वतीला माहीत होते. तथापि ती थरथर कापत वसिष्ठाकडे गेली. दोन्ही ऋषी काय शाप देतील याची तिला धास्ती वाटू लागली. विश्वामित्राने तिला जे सांगितले होते तिने ते वसिष्ठाला निवेदन केले. भीतीने खंगून गेली, त्राण झालेली व पुढे काय होईल याची जबरदस्त धास्ती लागलेली अशा सरस्वतीला पाहून वसिष्ठ म्हणाला, हे नदीश्रेष्ठी, तू घाबरू नकोस. मागे पुढे न पाहता तू मला विश्वामित्राकडे वाहून ने. तू तसे केले नाहीस तर तो तुला शाप देईल. त्या मुनींचे शब्द ऐकून आपण ही गोष्ट अगदी उत्तम रीतीने कशी करावी याचा ती विचार करू लागली. ती मनात म्हणाली, वसिष्ठाने मला नेहमी दयाळूपणे वागवले आहे. मी त्याचे हित साधले पाहिजे. एके दिवशी तो कौशिक ऋषी नदीच्या तीरावर प्रार्थना करीत अर्घ्य देत होता. त्याला पाहिले तेव्हा नदीला वाटले की हीच संधी आपण कार्यभाग उरकण्यास बरी आहे.
तिने आपल्या प्रवाहाचा लोंढा किनाऱ्यावर जोरात सोडला. मित्र व वरुण यांचा मुलगा जो वसिष्ठी तो नदीच्या पाण्यात लोटला गेला. पाण्यात वाहत चालला असता तो नदीची स्तुती करू लागला. हे सरस्वती, तू ब्रह्मतड्यापासून उत्पन्न झालीस. तू तुझ्या उत्कृष्ट प्रवाहांनी सर्व जगात वावरतेस. तू आकाशात राहून ढगांमध्ये पाणी भरतेस. तूच एक सर्व पाणी आहेस. तुझ्याजवळ बसून आम्ही विद्याभ्यास करतो. पोषण, कांती, कीर्ती, पूर्णता, बुद्धी व प्रकाश ही सर्व तू आहेस. तू वाचा आहेस. तू स्व आहेस. हे जग तुझ्या अधीन आहे. चतुर्विध रूपांनी तू सर्व प्राणीमात्रांमध्ये राहतेस. सरस्वती नदी वसिष्ठाला आपल्याकडे वाहून आणीत आहे हे पाहिल्यानंतर त्याचा अंत करण्यासाठी विश्वामित्र शस्त्र शोधू लागला. विश्वामित्र रागाने लाल झाला होता हे सरस्वतीने ओळखले. आपल्यासमोर ब्राह्मण हत्या होणार हे बरे नव्हे असा विचार करून तिने वसिष्ठाला आपल्या प्रवाहाने झटकून वाहून पूर्व दिशेला नेले. ते अशा रीतीने की विश्वामित्राला वसिष्ठाच्या शरीराचा हात लावता आला नाही. येणेप्रमाणे नदीने दोन्ही ऋषींची आज्ञा पाडली. अशा रीतीने वसिष्ठाला दूर वाहून नेलेले पाहून विश्वामित्राला मनस्वी राग आला. तो चिडून नदीला म्हणाला, हे नदीश्रेष्ठी, ज्या अर्थी तू मला फसवलेस व दूर पळून गेलीस त्या अर्थी राक्षसांचा राजा आवडणाऱ्या अशा रक्तांच्या लाटा तुझ्या प्रवाहात उत्पन्न हो असा शाप सरस्वतीला मिळाला. म्हणून ती 1 वर्षभर रक्तमिश्रित प्रवाहाने वाहत होती. ज्या ठिकाणापासून वसिष्ठीला वाहून नेले तेथे राक्षस यात्रा करू लागले. नदीचे रक्तमिश्रित पाणी यथेच्छ पिऊन आनंदाने बेहोश होऊन नाचू लागले व हसू लागले. जणू काही त्यांना स्वर्गच मिळाला होता. काही दिवसांनी त्या ठिकाणी काही ऋषी आले. रक्तमिश्रित पाणी पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला. राक्षस ते पाणी मनमुरादपणे पीत असल्यामुळे नदीचे पात्र कोरडे पडू लागले. राक्षसांच्या तावडीतून नदीची सुटका करण्याचे ऋषींनी प्रयत्न केले. वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यात जे वैर होते ते 2 पुरोहितांमध्ये असलेले वैर नव्हते. ब्राह्मण पुरोहित व क्षत्रिय पुरोहित यांच्यामध्ये असलेले ते वैर होते. विश्वामित्र क्षत्रिय होता. तो राजघराण्यात जन्मलेला क्षत्रिय होता. कौशिकाचा मुलगा असा विश्वामित्राचा उल्लेख ऋग्वेदात केला आहे. विश्वामित्राबद्दल जास्त तपशीलवार माहिती विष्णू पुराणात दिली आहे. पुरुरव राजाच्या वंशात जन्मलेला बोधी याचा मुलगा विश्वामित्र अशी ती माहिती आहे. हरिवंशात या माहितीला आधार मिळतो. पिढ्यानपिढ्या जो अग्नी चेतावित होता त्याला विश्वामित्राच्या कुटुंबाने जपून ठेवले होते अशी आपणाला माहिती ऋग्वेदात मिळते. ऋग्वेदावरून आपल्याला अशीही माहिती मिळते की त्या वेदात बऱ्याच ऋचा विश्वामित्राने रचल्या होत्या. त्याला राजश्री पद अर्पण करण्यात आले होते. सर्व वेदातील ऋचांमध्ये अत्यंत पवित्र मानली जाणारी अशी ऋचा ती आहे. ऋग्वेदातील गायत्री मंत्राची ऋचा विश्वामित्राने रचली होती. विश्वामित्रासंबंधी आपणाला दुसरी जी महत्त्वाची गोष्ट माहिती आहे ती ही की तो क्षत्रिय होता व त्याचे कुटुंब भारताच्या वंशाचे होते. ब्राह्मण व क्षत्रिय लोकांमध्ये या काळच्या सुमारास खालील गोष्टी संबंधी झगडा चालला होता असे दिसते. 1. दान स्वीकारण्याचा हक्क. दान म्हणजे ज्याला दान द्यावयाचे त्याने काही काम न केले तरी त्याला दात्याने पैसे अगर इतर वस्तू देणे. ब्राह्मणांशिवाय इतर कोणालाही दान स्वीकारण्याचा हक्क नाही असे ब्राह्मणांचे म्हणणे होते. दान स्वीकारणे हा फक्त ब्राह्मणांचाच हक्क आहे असे ते म्हणत. 2. वेद शिकण्याचा अधिकार फक्त वेदाभ्यास करण्याचा हक्क क्षत्रियाला आहे असे ब्राह्मण म्हणत. वेद शिकण्याचा अधिकार त्याला नाही, तो अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे. 3. यज्ञात पुरोहितपणा करणे, यज्ञयाग करण्याचा अधिकार क्षत्रियाला आहे, परंतु यज्ञात पुरोहितपणा करण्याचा अधिकार क्षत्रियाला नाही असे ब्राह्मणांचे म्हणणे होते. पुरोहितपणा करणे हा फक्त ब्राह्मणांचा अधिकार आहे असे ते म्हणत. येथे विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की वर सांगितलेल्या मुद्द्यासंबंधी आणि विशेषतः 3ऱ्या मुद्द्यासंबंधी झगडे लढवण्यास व परस्परांचे विरोधी म्हणून उभे राहण्यास ब्राह्मण व क्षत्रिय यांनी मागेपुढे पाहिले नाही. रामायणात त्रिशंकूची कथा दिली आहे. ती या म्हणण्यास पाठिंबा देते. ती कथा खाली दिली आहे. इक्ष्वाकूचा वंशज राजा त्रिशंकू याने आपण जेणेकरून सदेह स्वर्गाला जाऊ असा यज्ञ करण्याचे योजले. या बाबतीत त्याने वसिष्ठाला आमंत्रण देऊन बोलवले. त्याला आपला हेतू त्याने सांगितला. तेव्हा वसिष्ठ म्हणाला, हे अशक्य आहे. त्रिशंकू दक्षिण दिशेला प्रवास करीत गेला. तेव्हा वसिष्ठाचे 100 मुलगे घोर तपश्चर्या करण्यात दंग होते. त्याच्या वडिलांनी जे करण्याचे नाकारले होते ते करण्यास त्रिशंकूने त्यांच्या मुलांना विनवले. त्याने त्या मुलांना अत्यंत पूज्य भावनेने व नम्रपणे विनंती केली. तो त्यांना म्हणाला, संकट काळात योग्य सल्ला मसलत देणारे म्हणून इक्ष्वाकू आपल्या कुळ पुरोहितांना मानत आले आहेत. मी स्वतः तुमच्या वडिलांच्या खालोखाल तुम्हाला मान देतो. तुम्ही आपले कुलदैवत आहात असे समजतो. इतक्या नम्रपणे जरी भाषण केले तरी ती मुले उद्धटपणे त्याच्या बडेजावीबद्दल त्याला टोचून बोलली. मूर्खा, सत्यवचनी, असा जो तुझा धर्मगुरू त्याने तुला नकार दिला आहे त्याची आज्ञा उल्लंघन करून तू दुसऱ्याची याचना करीत आहेस हे कसे काय?
कुलपुरोहित म्हणजे इक्ष्वाकूची सर्वश्रेष्ठ देवता असे आतापर्यंत समजले जाते. त्या सत्यप्रिय साधूच्या आज्ञेची अवहेलना करणे शक्य नाही. असे असता तुझं यज्ञ करण्याचे कार्य आम्ही स्वीकारावे? राजा, तू मूर्ख दिसतोस. तू आपल्या राजधानीला परत जा. देवर्षी तिन्ही लोकांच्या पुरोहितपणा करण्यास योग्य आहेत. आम्ही त्यांचा अपमान कसे करणार बरे? त्यानंतर यज्ञ करण्याबद्दलच्या आपल्या उद्देशाची सविस्तर माहिती त्रिशंकूने त्यांना सांगितली. तो त्यांना म्हणाला, माझा धर्मगुरू व त्याची मुले यांनी यज्ञ करण्याची विनंती अमान्य केली आहे, म्हणून मी आता दुसरा मार्ग पाहतो. ही त्याची आत्मश्लाघार्पर वल्गना ऐकल्यानंतर त्या मुलांना फार राग आला. तू चांडाळ हो, असा त्यांनी त्याला शाप दिला. तो शाप ताबडतोब सफल झाल्यामुळे दुःखी त्रिशंकूच्या देहाचे स्वरूप बदलले. त्याला गलिच्छ चांडाळाचे रूप प्राप्त झाले. याचवेळी विश्वामित्रा दक्षिण दिशेला आपल्या तपोबळात व सद्गुणात भर टाकण्यासाठी तपश्चर्या करत होता. त्रिशंकू गतकाळातील दुःखाचे शोकमय स्मरण करीत होता. चांडाळाचे रूप मिळाल्यानंतर त्रिशंकू विश्वामित्राकडे गेला. विश्वामित्राने त्याच्या परिस्थितीचे सिंहावलोकन केले व त्याच्या यज्ञात पुरोहित म्हणून काम करण्याचे त्याने त्रिशंकूला वचन दिले. त्याच्या पुरोहिताच्या शापामुळे त्याला जे चांडाळाचे रूप प्राप्त झाले त्याच रूपात स्वर्गात पाठवण्याबद्दल त्याला विश्वामित्राने हमी दिली. विश्वामित्र त्रिशंकूला म्हणाला, ज्या अर्थी तू कुशिकाच्या मुलाकडे याचना करण्यास आलास त्या अर्थी आता स्वर्गात गेलास असे समज. त्यानंतर यज्ञाची तयारी करण्यासाठी विश्वामित्राने त्रिशंकूला सांगितले. यज्ञाला उपस्थित राहून सर्व ऋषी व वशिष्ठांचे कुटुंब यांना आमंत्रणे पाठवण्याबद्दल विश्वामित्राने त्रिशंकूला सांगितले. विश्वामित्राचे शिष्य यज्ञाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यास देशोदेशी गेले व परत आले. तेव्हा त्यांनी गुरुला अशी बातमी सांगितली की तुमचा संदेश ऐकल्याबरोबर सर्व देशातील ब्राह्मण जमा होत आहेत व येथे आले आहेत. फक्त महोदय वशिष्ठी हे आले नाहीत. वशिष्ठाचे 100 मुलगे रागाने संतप्त झाल्यामुळे त्यांचा आवाज बोलताना कापू लागला. ते कापऱ्या आवाजात म्हणाले, यज्ञ करणारा माणूस चांडाळ, पुरोहितपणा करणारा माणूस क्षत्रिय अशा यज्ञातील अर्थ्यांचा देव व ऋषी कसा स्वीकार करणार? चांडाळाने यज्ञात दिलेले अन्न खाल्ल्यानंतर आणि विश्वामित्राने त्याचे आदरातिथ्य केल्यानंतर तेजस्वी ब्राह्मण स्वर्गात कसे जाऊ शकतील? हे क्रूर शब्द सर्व वशिष्ठी व महोदय यांनी एकत्र मिळून उच्चारले तेव्हा त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. ही बातमी शिष्यांकडून ऐकल्यानंतर विश्वामित्राला राग अनावर झाला. वशिष्ठांच्या मुलांची राख होवो व ते गलिच्छ बहिष्कृत म्हणून पुन्हा पुन्हा 700 जन्मोत असा विश्वामित्राने त्यांना शाप दिला आणि महोदय निषाद होत असा त्याने वशिष्ठाला शाप दिला. हा शाप सफल झालेला पाहून विश्वामित्राने त्रिशंकूची स्तुती केली व यज्ञाला सुरुवात करावी असे जमलेल्या ऋषींना त्याने सूचना केली. त्या भयंकर ऋषींच्या शापाची भीती असल्यामुळे ऋषींनी यज्ञविधीला सुरुवात करण्यास संमती दिली. या यज्ञात याजक म्हणून विश्वामित्राने स्वतः काम केले आणि इतर ऋषींनी त्याच्या हाताखाली ऋतिज्व म्हणून सर्व यज्ञ केले. वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यामध्ये हे जे वितुष्ट चालू होते यासंबंधी सुदास याने महत्त्वाचा कार्यभाग केला होता असे दिसते. वशिष्ठ हा सुदासाचा कुलपुरोहित होता. सुदासाच्या राज्याभिषेकाचा विधी वसिष्ठाने केला होता. 10 राजांच्या विरुद्ध झालेल्या युद्धात सुदासाला जय मिळवण्यासाठी सहाय्य केले ते वशिष्ठाने. इतके असून सुद्धा सुदासाने वशिष्ठाला कुलपुरोहित पदावरून दूर केले. सुदासाने विश्वामित्राला त्या जागेवर ठेवले. त्याचा काही पुरावा नाही. ही गोष्ट परंपरेने रूढ झाली आहे. याला यास्काने पाठिंबा दिला आहे. तो निरुक्तात म्हणतो ते नंतर गोष्ट सांगतात. ऋषी विश्वामित्र हा पिजवनाचा मुलगा सुदास याचा पुरोहित होता. विश्वामित्राने सुदासाचा यज्ञ केला. वशिष्ठ व विश्वामित्र यांच्यात जे वैर उत्पन्न होण्याचे पहिले कारण होते त्या वैरात भर घालणारे व ते वैर जास्त वाढवणारे आणखी एक कृत्य सुदासाच्या हातून घडले. त्याने वशिष्ठाचा मुलगा शक्ती याला अग्नीत फेकून दिले व जिवंत जाळले. ही कथा सत्ययान ब्राह्मण याने ग्रंथात सांगितली आहे. या ऋचांचा उपोद्घात करताना सायण याने या गोष्टीचा संदर्भ दिला आहे. तो उपोद्घात अनुक्रमणिकेच्या आधारावर रचला आहे. ती अनुक्रमणिका म्यूर याने आपल्या ग्रंथात सुदासाने शक्तीला जिवंत जाळल्याचे दुष्कृत्य का केले याबद्दल ब्राह्मण ग्रंथात काही कारण सांगितले नाही. कात्यायन याने ऋग्वेदात अनुक्रमणिका दिली आहे. तिच्यावर सद्गुरू शिष्य या लेखकाने टीका केली आहे. त्या टीकेत सदर दुष्कृत्यासंबंधी थोडासा खुलासा केलेला आढळतो. सद्गुरू शिष्य याचे म्हणणे असे आहे की सुदासाने यज्ञ सुरू केला तेव्हा विश्वामित्र व वसिष्ठाचा मुलगा शक्ती यांचा काही गोष्टीवरून खडाजंगी वाद झाला. यासंबंधी सद्गुरू शिष्य यांचे प्रत्यक्ष शब्द पुढे दिले आहेत. वशिष्ठाचा मुलगा शक्ती याने विश्वामित्राचे सामर्थ्य व भाषण यांच्यावर ताण करून त्याला हरवले आणि गधीचा मुलगा म्हणजेच विश्वामित्र याचा असा हिरमोड झाला म्हणून तो निरुत्साही झाला. सुदासाने शक्तीला अग्नीत का फेकले याचे कारण वरील शब्दांनी व्यक्त केले आहे. शक्तीने विश्वामित्राचा जो अपमान केला होता व जी फजिती केली होती त्याबद्दल सूड उगवण्याच्या हेतूने सुदासाने शक्तीला अग्नीत फेकले होते हे उघड आहे. सुदास आणि वशिष्ठ यांच्यात जे वैर वाढत होते
त्याला काही केले तरी आडा पडत नव्हता. हे वैर फक्त सुदास व वशिष्ठी यांच्यात होत होते असे नव्हे, तर ते त्यांच्या मुलांमध्येही पसरले होते. त्याला तैत्तिरीय संहितेमध्ये पुरावा मिळतो तो असा: जेव्हा वशिष्ठीचा मुलगा ठार मारला गेला तेव्हा वशिष्ठाने अशी इच्छा केली की मला संतती होवो व मी सुदासाचा पाडाव करीन असा समर्थ होवो. हा एकसमत्प्रांचास पाहिला. त्याने तो नेला व त्याचा अज्ञात बळी दिला. त्यानंतर त्याला संतती झाली आणि त्याने सौदासांचा पाडाव केला. या मुद्द्याला कौशतकी ब्राह्मण या ग्रंथात पाठिंबा मिळतो तो असा: जेव्हा वशिष्ठीचा मुलगा ठार मारला गेला तेव्हा त्याने अशी इच्छा केली की मला संतती व संपत्ती भरपूर मिळोत आणि सौदासांचा पाडाव करण्यास मी समर्थ होवो. त्याने यज्ञविधीचा हा प्रकार पाहिला तो वशिष्ठी यज्ञ होय. तो केल्यानंतर त्याने सौदासांचा पाडाव केला. वशिष्ठांचे वैर सुदासांबरोबर वाढत होते याबद्दल थोडी शंका आहे. ही शंका उत्पन्न होण्याचे कारण असे की सत्यायन व कौशतकी ब्राह्मण हे ग्रंथ सुदासांबद्दल उल्लेख करतात. याचा अर्थ असा की वशिष्ठाचे वैर सौदासांच्याच म्हणजेच सुदासाच्या मुलाबरोबर होते, सुदासाबरोबर नव्हते. उलट पक्षी मणूचे असे ठाम मत आहे की या बाबतीत सुदास अपराधी होता. या बाबतीत सद्गुरूचा शिष्य सुदासांचा उल्लेख करतो, सौदासांचा नव्हे. आणि ब्रह्मदेवता हा ग्रंथ या बाबतीत सुदासांचा उल्लेख करतो. या बाबतीत जो बिकटपणा उत्पन्न झाला आहे तो सोडवायचा म्हणजे तर सुदास हा शब्द जेथे जेथे अनेक वचने वापरला आहे तेथे तेथे त्याचा अर्थ सुदासाचा कूड असा करावा. म्हणजे त्यात सुदास व त्याचे मुलगे या दोघांचाही समावेश होतो. सुदास व वशिष्ठ यांच्यामधील झगडा राजे व ब्राह्मण यांच्यामधील झगड्यापैकी एकच नाही. राजे व ब्राह्मण यांच्यामध्ये जे इतर झगडे झाले त्यांची माहिती येथे एकत्रितपणे देणे इष्ट आहे. ब्राह्मणांबरोबर झालेल्या झगडांची कथा निरनिराळ्या ग्रंथकारांनी सांगितली आहे. खालील ग्रंथ हरिवंशातून घेतली आहे. प्राचीन काळी प्रजापती प्राणीमात्रांचा प्रभू हा अत्री कुलातील एक राजा होऊन गेला. तो अंग नावाच्या धर्मनिष्ठेचा पाठीराखा होता. तो अंगाप्रमाणे बलवान होता. त्याला प्रजापती वेण या नावाचा मुलगा होता. तो मृत्यूची मुलगी सुनीता हिच्यापासून झाला होता. तो आपल्या कर्तव्य कर्माबद्दल फारशी काळजी वाहणारा नव्हता. काळाच्या मुलीचा हा मुलगा आपल्या मातामहाच्या दुष्कृतीमुळे उदासीन झाला. त्याला उपभोगाची आसक्ती अनावर झाली. त्यामुळे त्याने आपले सर्व कर्तव्य कर्मे बाजूला सारून उपभोग लोलूप आयुष्य घालवले. त्याने राज्याधिकार हातात आल्यानंतर अधर्म कार्य रीतिरिवाज वहिवाटीला आणले. वेदादी धर्मशास्त्रांच्या आज्ञा उल्लंघन करून त्याने भ्रष्टाचाराला कवटळले. त्याच्या राज्यात लोक पवित्र धर्मशास्त्राचा अभ्यास करीनात. कोणी यज्ञयागादी कर्मे न केल्यामुळे देवतांना यज्ञात अर्पण केलेल्या सोमरस प्यायला मिळेना. त्याच्या नाशाची वेळ जवळ येत चालली होती. अधर्मी आयुष्य घालवण्याबद्दल प्रजापतीचा असा निर्दय निर्धार झाला होता की कोणीही यज्ञ करू नये, अगर अर्धे देऊ नये अशी त्याने आपल्या प्रजेला सक्त ताकीद दिली होती. तो म्हणाला, मी प्रजेच्या प्रार्थनेचा विषय आहे. मी यज्ञ करणारा आहे. मी स्वतः यज्ञ आहे. म्हणून प्रजेने माझ्यासाठीच यज्ञ करावेत व यज्ञासाठी मला अर्धे अर्पण करावे. धर्मभ्रष्टाचार माजवणारा हा राजा अंगी काही लायक नसता मोठेपणाच्या बाता मारून प्रजेशी अत्यंत गर्विष्ठपणे वागू लागला. तेव्हा मरीची ऋषीने सर्व मोठे ऋषी जमा केले व तो प्रजापतीकडे त्याचे शिष्टमंडळ घेऊन गेला. ते ऋषी त्याला म्हणाले, हे वेळ, एक पवित्र विधी करण्यासाठी आम्ही सर्वजण पापक्षालनाचा विधी करणार आहोत. हा विधी पुष्कळ दिवस चालेल. तोपर्यंत तू धर्मभ्रष्ट आचार करू नकोस. तू जे आचार आचरित आहेस ते शाश्वत सद्धर्माला अनुसरून नाहीत. तू कर्तृत्वाने अत्रिकुळाचा प्रजापती आहेस. तू प्रजेचे संरक्षण करण्यास सार्थक मानावेस. हे त्याचे भाष्य ऐकून सत्य म्हणजे काय याबद्दल ज्ञान नसलेला तो मूर्ख वेण त्या थोर ऋषींना हसत हसत उत्तरला, कर्तव्य कर्माची रूपरेषा आखणारा माझ्याशिवाय दुसरा कोण आहे? मी कोणाची आज्ञा पाळावी? पवित्र शास्त्राचे ज्ञान, शक्ती, तपोनिष्ठा आणि सत्याचरण या बाबतीत माझी बरोबरी करणाऱ्या या जगात कोणी आहे काय? हे दिशाभूल झालेल्या मूर्ख लोकांनो, सर्व प्राणी मात्र व कर्तव्य कर्मे याची उत्पत्ती माझ्यापासून झाली आहे हे तुम्हाला माहीत नाही काय? मी मनात आणले तर पृथ्वीला जाळून भस्म करेन किंवा जलप्रलय उत्पन्न करून त्यात तिला तोडवीन अथवा स्वर्ग व पृथ्वी यांना एकत्र करेन. याबद्दल विश्वास ठेवायास तुम्ही कचरू नका. वेणाची दिशाभूल झाली असल्यामुळे आणि त्याच्या अंगात दंभाची धुंदी चढली असल्यामुळे त्याला आटोक्यात आणणे शक्य नाही हे त्या प्रबळ ऋषींनी ओळखले. तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी सशक्त राजाला पकडले. तेव्हा तो आपली सुटका करून घेण्यास धडपडू लागला. पण ऋषींनी त्याची डावी मांडी रगडली. तेव्हा राजाच्या मांडीतून अगदी ठेंगणा व काळा मनुष्य उत्पन्न झाला. तो भीतीने घाबरलेला असल्यामुळे दोन्ही हात जोडून उभा राहिला. तो खूप चुडबुड करीत आहे असे पाहून अत्री त्याला म्हणाला, खाली बैस. तो काळा माणूस निषाद कुळाचा आद्यपुरुष झाला. वेणाच्या सैराचारापासून उत्पन्न झालेला
धीवर लोकांना आद्यजनक झाला. ब्राह्मणांच्या बरोबर झगडा करणारा दुसरा राजा पुरुरवस हा होय. पुरुरवसाला हा इलाचा मुलगा आणि मनुवैवस्वाचा नातू. ब्राह्मणाच्या बरोबर त्याने जो झगडा केला त्याची सविस्तर माहिती महाभारताच्या आदिपर्वात दिली आहे. ती अशी: त्यानंतर शहाणा पुरुवस इलापासून जन्मला. इला ही त्याची आई बाप होती हे आपण ऐकलेच आहे. तो समुद्राच्या 13 बेटांवर राज्य करीत होता. त्या सभोवती जे लोक होते ते सर्व दैवी लोक होते, कारण तो स्वतः लोकांचा फार आवडता राजा होता. परंतु पुढे त्याला आपल्या अधिकाराची धुंदी चढली तेव्हा तो ब्राह्मणांच्या बरोबर तंटे करू लागला. त्याच्या आरडाओरडीकडे लक्ष न देता तो त्यांच्याकडून रत्ने हिरावून घेऊ लागला. सन रत्नकुमार ब्रह्मलोकातून त्यांच्याकडे आला व त्याची कानउघडणी करू लागला, पण त्याने सन रत्नकुमाराचा उपदेश मानला नाही. या लोभी व अविकारी मदाने विचारभ्रष्ट झालेल्या राजाला क्रोधविष्ट ऋषींनी श्राप दिला व त्यामुळे त्याचा नाश झाला. या मालेतील तिसरा राजा नहुष हा होय. ब्राह्मणाशी झगडा करणाऱ्या ज्या पुरवसाची कथा वर सांगितली आहे त्या पुरवसाचा नहुष हा नातू होय. ब्राह्मणाच्या बरोबर त्याने केलेल्या झगड्याची कथा महाभारतात 2 ठिकाणी सांगितली आहे. एक वनपर्व व दुसरे उद्योग पर्व. पुढील हकीकत उद्योग पर्वातून घेतली आहे. वृत्र राक्षसाला ठार मारल्यानंतर इंद्राला असे वाटले की आपण एका ब्राह्मणाचा प्राण घेतला आहे व या पापाबद्दल आपणाला शिक्षा भोगावी लागेल. मनात अशी भीती उत्पन्न झाल्यानंतर इंद्र पाण्यात लपला. देवांचा राजा अदृश्य झाल्यामुळे स्वर्गातील व इहलोकातील सर्व कामे स्थगित झाली व त्यामुळे मोठा घोटाळा उत्पन्न झाला. त्यानंतर ऋषींनी नहुषाला विनंती केली की त्याने त्यांचा राजा व्हावे. या पदाला आपण लायक नाही असे उत्तर देऊन नहुषाने प्रथम त्याची विनंती अमान्य केली, परंतु त्यांचा फारच आग्रह पाहून नहुषाने शेवटी ते थोर पद स्वीकारले. देवांच्या राजपदावर स्थापन होईपर्यंत नहुषाने शुद्धाचरण करून आयुष्य घालवले होते, परंतु त्यानंतर तो ख्याली खुशालीत आणि वैषयिक उपभोगात दंग झाला. इंद्राची पत्नी इंद्राणी ही त्याच्या दृष्टीस पडल्यानंतर ती आपल्याला वश व्हावी अशी सुद्धा त्याला वासना झाली. इंद्राणीने ही हकीकत देवांचा गुरु अंगिरस बृहस्पती याला सांगून माझे संरक्षण करा अशी विनंती केली. ती त्याने मान्य केली. अंगिरस बृहस्पतीने मध्ये पडून केलेली ही लुडबुड पाहून नहुषाला फार संताप आला, परंतु देवांनी त्याला समजावून त्याचा राग शांत केला. दुसऱ्याची बायको बडकावणे हे किती अनैतिक आहे याबद्दल त्यांनी त्याला उपदेश केला, परंतु देवांच्या या उपदेशाला व समजून घालण्याच्या प्रकारांना नहुषाने काही महत्त्व दिले नाही. तो त्यांना म्हणाला, अशा प्रकारची व्यभिचारी वासना धरण्याने तो इंद्रापेक्षा कमी दर्जाचा ठरत नाही. सुप्रसिद्ध अहिल्या ही ऋषींची पत्नी होती. इंद्राने तिला तिचा पती जिवंत असताना पूर्वी भ्रष्ट केले होते. तसे करण्यापासून तुम्ही त्याला परावृत्त का केले नाही? तसेच इंद्राने पूर्वी पुष्कळ क्रूर कृत्ये आणि अधार्मिक कर्मे व फसवाफसवीची कामे केली होती. तसे करण्यापासून तुम्ही त्याला कृत्य का केले नाहीत? तुम्ही इंद्रायणीला आणले पाहिजे असा नहुषाने देवांना आग्रह केल्यामुळे देव इंद्रायणीला आणावयास गेले, परंतु बृहस्पती तिला देवांच्या ताब्यात देण्यास राजी नव्हता. यावर बृहस्पतीने अशी तोड सुचवली की इंद्राणीने आपला नवरा जिवंत आहे की मेला आहे हे शोधून काढीपर्यंत नहुषाने दम धरावा व त्याप्रमाणे तसे करण्यास तिने नहुषाला विनंती केली. नहुषाने ती विनंती मान्य केली. त्यानंतर इंद्राणी आपल्या पतीच्या शोधार्थ निघाली. उपश्रुतीच्या सहाय्याने तिने आपला पती शोधून काढला. हिमालयाच्या उत्तर दिशेला असलेल्या महासागराच्या खंडात एक तळे होते. त्या तळ्यातील एका कमळाच्या बुंद्याजवळ एका विक्षिप्त स्वरूपात तो बसला होता. स्वतःबद्दल नहुषाचे काळेकुट्ट हेतू आहेत त्याबद्दल माहिती तिने इंद्राला सांगितली. तुम्ही जोम धरा व मला या संकटातून वाचवा आणि राज्याधिकाराचा पुन्हा स्वीकार करा अशी तिने त्याला विनंती केली. नहुष आपल्यापेक्षा फार प्रबळ आहे असे कारण पुढे करून इंद्राने या बाबतीत तोंड घालण्याचे नाकारले, परंतु जेणेकरून तो उपटसुंभ आपल्या पदावरून दूर फेकला जाईल अशी एक युक्ती त्याने तिला सुचवली. ऋषींनी ओढलेल्या देवरथात बसून तू माझ्या भेटीला येशील तर मी आनंदाने तुला वश होईल असे तू नहुषाला सांग असे इंद्राने इंद्रायणीला सुचवले. देवांच्या राणीने नहुषाकडे जाऊन त्याला असे विनवले की हे देवांच्या राजा, मी तुझ्यावर आसक्त झाली आहे. आतापर्यंत कोणाला माहीत नव्हते न जे विष्णू किंवा रुद्र किंवा असुर लोक किंवा राक्षस यांना पूर्वी वापरले नव्हते असे वाहन तू तयार कर हे प्रभू. त्यात तू बैस व सर्व प्रमुख ऋषींनी मिळून ते वाहन वाहू दे. ही कल्पना मला फार आनंद देते. इंद्राणीची ही विनंती नहुषाच्या बडेजावी स्वभावाला बरोबर पडली. तिला उत्तर देताना नहुषाने स्वतःभोवती दिवे ओवाळून घेतले. तो उत्तरला, मुनींना आपल्या वाहनाच्या झुंपणारा माणूस कमी शक्तीचा माणूस नव्हे, मी मोठ्या शक्तीचा एकनिष्ठ भक्त आहे. मी भूत, भविष्य व वर्तमान काळाचा प्रशासक आहे. मी जर रागावलो तर एक जग एक क्षणभरही जिवंत राहणार नाही. सर्व गोष्टी माझवर अवलंबून आहे. म्हणून हे देवते,
तू जे सुचवले आहेस त्याचा मी निसंशयपणे अंमलबजावणी करीन. सप्तर्षी व सर्व ब्राह्मण ऋषी मला वाहनातून वाहून नेतील. हे सुंदर देवते, माझे प्रभुत्व व माझे ऐश्वर्य बघत राहा. ही कथा खालीलप्रमाणे आहे. याप्रमाणे या दृष्ट, धर्मभ्रष्ट, उन्मुक्त, मूर्ख, शिरोमणी आणि हेकेखोर माणसाने सर्व ऋषींना रथाला जुंपून घेण्याची आज्ञा केली व ती त्यांनी मान्य केली. मग त्याने ऋषींना रथाला जुंपले व त्यात बसून तो रथ ऋषींना ओढावयास लावला. हा प्रकार पाहून इंद्राणीला भीती पडली. ती बृहस्पतीकडे गेली. त्याने तिला असे आश्वासन दिले की नहुषाच्या या आतायती वर्तनाचा लवकरच सूड उगवला जाईल. त्याने तिला असेही सांगितले की छळ करणाऱ्या त्या दृष्टाचा नाश व्हावा म्हणून इंद्राची गुप्त जागा माहीत व्हावी म्हणून तो स्वतः एक यज्ञ करणार आहे. त्यानंतर इंद्राला शोधून बृहस्पतीकडे आणण्यासाठी अग्नीला पाठवले. इंद्र बृहस्पतीकडे आला तेव्हा बृहस्पतीने त्याला त्याच्या गैरहजेरीत जे काही झाले ते सर्व निवेदित केले. इंद्र, कुबेर, यम, सोम व वरुण हे नहुषाचा निष्पात कसा करावा याबद्दल खल करीत होते. तेव्हा अगस्त्य ऋषी तेथे आला व तो इंद्राचा प्रतिस्पर्धी नहुष याचा निष्पात झाला म्हणून इंद्राचे अभिनंदन करू लागला. तो निष्पात कसा झाला याचा वृत्तांत अगस्त्य ऋषी त्यांना खालीलप्रमाणे सांगू लागला. त्या पापी नहुषाला वाहून नेता नेता थकून गेलेले प्रमुख देवर्षी व निष्कलंक पवित्र ब्राह्मण ऋषी यांनी स्वतःला देवी सामर्थ्य असल्याचे घमेंड बाळगणाऱ्या नहुषाला एक अडचण सोडवण्यास सांगितली. ते म्हणाले, हे वासना यशस्वी वीरातील सर्वश्रेष्ठ वीरा, राजाच्या समाधीच्या वेळी ब्राह्मण ग्रंथातील जे मजकूर म्हटले जातात ते अधिकृत आहेत किंवा नाही याबद्दल तुमचे काय मत आहे? ज्याचे सारासार विचार काळोखाने ग्रासले होते असा नहुष उत्तरला, ते अधिकृत नाहीत. ऋषींनी त्यांना परत विचारले, धर्मभ्रष्टाचार करण्यात तुझा सारा वेळ जातो तेव्हा तुला धर्माचार सुचणार नाही. हे मजकूर पूर्वी मोठमोठे ऋषी म्हणत असत, त्या मजकुरांना आम्ही मानतो. अगस्त्य ऋषी पुढे कथा सांगत असताना म्हणाले की मुनींच्या बरोबर या मुद्द्यावर वादविवाद करीत असता परिणाम असा झाला की राजाची सत्ता हरपली व त्याचे वैभव लयाला गेले. इतक्यात तो भांबावून गेला व भीतीने घाबरा झाला व त्याचे वैभव लयाला गेले. तेव्हा मी त्याला म्हणालो, हे मूर्खा, तू ज्या अर्थी पृथ्वीच्या ऋषींनी रचलेल्या व सदैव पूज्य मानलेल्या आणि ज्यांना ब्राह्मण ऋषी वापरतात अशा धर्मातील पवित्र मजकुरांचा धिक्कार करीत आहेस. तू तुझ्या पायाने माझ्या डोक्याला स्पर्श केला आहेस आणि ब्राह्मण देवतेप्रमाणे असलेले व परमवंदनीय अशा ऋषींना रथाला जुंपून त्यात तू बसून तो रथ त्यांना ओढावयास लावतोस. या अर्थी तुझे सर्व तेज विलयास जावो आणि तुझा सर्व पुण्यसंचय संपो. हे पाप्या, स्वर्गातून तुझा अंधपात होवो व तू पृथ्वीवर पडून नीचपणाचे आयुष्य कंठ. भयंकर सापाचे रूप तुला प्राप्त होऊन त्या अवस्थेत तू 10,000 वर्षे राहशील. हा काळ संपल्यानंतर पुन्हा स्वर्गाला जाशील. आता आपण आनंदात राहू. व हलकट माणूस देवांच्या सम्राट पदापासून खळला. हे इंद्रा, आता आपण आनंदात राहू व आपण आपली भरभराट करून घेऊ. ब्राह्मणांचा शत्रू आता जमीनदोस्त झाला आहे. हे शचीच्या पते, मनोविकार ताब्यात घेऊन आणि 9 शत्रूंना पराजित करून तू आता ऋषींनी वर्णिलेल्या 3ही लोकांचा ताबा घे व त्यात राहणाऱ्या लोकांचे संरक्षण कर. ब्राह्मणांच्या बरोबर झगडा करणारा चौथा राजा निमी हा होता. त्याच्या कथेची तपशीलवार माहिती विष्णू पुराणात खालीलप्रमाणे दिली आहे. 1000 वर्षे चालू राहणारा असा यज्ञ निमी करणार होता. त्या यज्ञात ब्राह्मण ऋषी वशिष्ठ याने पुरोहितपणा करावा अशी निमीने त्याला विनंती केली होती. इंद्राबरोबर 500 वर्षे आपले काम अगोदरच ठरले आहे असे निमीला वशिष्ठाने सांगितले. पण त्याने निमीला असे वचन दिले की हा काळ संपला म्हणजे आपण काम स्वीकारू. राजाने अवाक्षर तोंडातून काढले नाही. आपण सांगितलेल्या योजनेला राजाने संमती दिली असे समजून वशिष्ठ दुसरीकडे गेला. इंद्राचे काम संपवून आल्यानंतर वसिष्ठाला असे दिसून आले की गौतम व इतर ऋषींना ठेवून घेऊन त्यांच्या हस्ते यज्ञ चालू केला होता. पूर्वी ठरल्याप्रमाणे वसिष्ठाने तो यज्ञ करावायचा होता, परंतु यज्ञ सुरू करण्याच्या अगोदरच निमीने याबाबतीत वसिष्ठाला काहीच कळवले नव्हते. याची वसिष्ठाला चीड आली म्हणून त्याने राजा झोपला असताना असा शाप दिला की तुझा मानवी देह अदृश्य होवो. आपल्याला काही काळ न देता वसिष्ठाने निद्रित अवस्थेत शाप दिला. हे जाग आल्यानंतर राजाला समजले. तेव्हा रस्त्यानेही उलट वसिष्ठेला तसाच शाप दिला व नंतर तो मरण पावला. निमीचे शव एका पेटीत बंद करून ठेवले. यज्ञातील पुरोहितांना विनविल्या करून यज्ञ समाप्तीच्या वेळी देव राजाला जिवंत करण्यास तयार होते, परंतु निमीला ते पसंत पडले नाही म्हणून त्याने ते नाकारले. त्याच्या इच्छेप्रमाणे देवतांनी त्याला सर्व सजीव प्राण्यांच्या डोळ्यात ठेवले. या कारणामुळे सर्व सजीव प्राणी आपले डोळे बंद करतात व उघडतात. ब्राह्मण व राजे यांच्यामधील वर सांगितलेले झगडे म्हणून आपल्या मनुस्मृतीत उल्लेखले आहे. नम्रतेचा अभाव ज्या राजांच्या अंगात होता
ते आपल्या धनदौलतीसह विनाश पावले आहेत. व्रतांगी बाळगल्यामुळे अरण्यात राहणाऱ्या ऋषींनी राज्य मिळवली आहेत. अंगात नम्रतेच्या भावना नसल्यामुळे वेण नाश पावला. त्याचप्रमाणे राजा नहुस, सुदास, पेजवानाचा मुलगा सुमुखा आणि निमी हे नाश पावले. शूद्रांचा दर्जा ठरवण्याच्या दृष्टीने या उदाहरणाचा किती उपयोग होतो याबद्दलची जाणीव जितकी व्हावयास पाहिजे तितकी ती दुर्दैवाने झाली नाही. याचे कारण हे की हा झगडा म्हणजे ब्राह्मण व शूद्र यांच्यामधील झगडा होय. याची कोणाला जाणीव झाली नाही. सुदास शूद्र होता हे नक्की. या झगड्यात जे दुसरे राजे दिसतात त्यांना शूद्र म्हणून जरी स्पष्टपणे उल्लेखले नाही तरी ते इक्ष्वाकू कुळांचे वंशज होत असे त्यांचे वर्णन केले आहे. ते सर्वजण शूद्र होते असे म्हटले तर त्यांचे म्हणणे ओढून ताडून म्हटले आहे असे होणार नाही. मनूला सुद्धा याबद्दलची कल्पना नाही. या बाबतीतील कथा सांगताना त्याने असे दाखवले आहे की या झगड्यात जे 2 पक्ष होते त्यापैकी एक ब्राह्मणांचा पक्ष होता व दुसरा क्षत्रियांचा पक्ष होता. हा झगडा ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील होता. हे एका अर्थी बरोबर आहे, कारण शूद्र लोक सुद्धा क्षत्रियांच्या एका शाखेचे अणुवंशज होते. तथापि ते झगडे झाले ते ब्राह्मण व शूद्र यांच्यामध्ये झाले असा स्पष्ट शब्दांनी त्या झगड्याचे स्वरूप वर्णन केले असते तर ते अधिक तेजस्वी वाटले असते. या झगड्यासंबंधी क्षत्रिय या शब्दाऐवजी शूद्र हा शब्द ब्राह्मणांच्या विरुद्ध न वापरल्यामुळे जो गैरसमज उत्पन्न झाला आहे तो अद्यापही असाच चालत राहिला आहे व त्यामुळे हिंदी आर्य समाजाच्या इतिहासात इतक्या महत्त्वाच्या भागाचे खरे स्वरूप काय आहे हे झाकले गेले. गैरसमज दूर करण्यासाठी या प्रकरणाचे नाव ब्राह्मण व शूद्र यांचा संघर्ष असे दिले आहे. ब्राह्मण व क्षत्रिय यांचा संघर्ष असे ते नाव दिले नाही. ब्राह्मण व शूद्र यांच्यामधील संघर्षाचा इतिहास पूर्णपणे समजून घेतला तर शूद्रांना दुसऱ्या वर्गातून काढून त्यांची चौथ्या वर्णात कशी गणना केली याची जाणीव इतिहास कोणालाही करून देईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.